नमस्कार, मी जान्हवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आजकाल धावपळीची जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि तासनतास बसून काम करण्यामुळे गुदमार्गाशी संबंधित आजार वाढताना दिसतात. त्यापैकी भगंदर आणि पायलोनायडल सायनस या आजारांना 100% खात्रीशीर उपाय नसल्यामुळे अनेक रुग्ण दीर्घकाळ त्रास सहन करताना दिसतात. पण या आजारांवर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वी वर्णन केलेली एक प्रभावी उपचार पद्धत आहे, क्षारसूत्र उपचार. आधुनिक काळातही या पद्धतीने अनेक रुग्ण बरे होत आहेत आणि म्हणूनच या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रसाद बापट. डॉक्टर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर प्रसाद बापट यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून आयुर्वेदातील शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ओम आयुर्वेदिक क्लिनिक पुणे येथे सदाशिव पेठ आणि सिंहगड रोड अशा 2 शाखांमध्ये गेली 27 वर्ष विविध आजारांसाठी आयुर्वेदिक उपचार केले जातात. विशेषतः मूळव्याध, फिशर, भगंदर आणि पायलोनायडल सायनसने ग्रस्त अनेक रुग्ण बरे केलेले आहेत. लेझर किंवा अँटीबायोटिक्स न वापरता फक्त क्षारसूत्र उपचाराने अनेक अवघड केसेस पूर्णतः बरे करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. क्षारसूत्र उपचारांची माहिती देणारे 2 ॲनिमेटेड व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कोलोरेक्टल सर्जरीच्या जर्नलमध्ये डॉक्टरांचे केस रिपोर्ट प्रसिद्ध झालेले आहेत. 27 देशांमधून आणि भारतातील 17 राज्यांमधून पुणे येथे क्षारसूत्र उपचारांसाठी रुग्ण येतात. त्यांच्या संशोधनामुळे क्षारसूत्र उपचार हे अतिशय कमी वेदना आणि कमी कालावधीत होणारे आहेत. विशेष म्हणजे अँटीबायोटिक्स शिवाय रुग्ण बरे होणे शक्य झालंय. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषयच या गुदमार्गाशी संबंधित आजारांसंदर्भात आहेत, म्हणून माझा पहिलाच प्रश्न तो म्हणजे भगंदर म्हणजे फिस्टुला म्हणजे नेमकं काय? आता भगंदर किंवा फिस्टुला म्हणजे काय, तर गुदमार्गाच्या आतल्या बाजूला ज्या ग्रंथी असतात त्याच्यामध्ये खूपदा इन्फेक्शन होतं आणि ते इन्फेक्शन एक ट्यूबसारखा मार्ग तयार करतं आणि ते जेव्हा त्वचेवर येतं त्यावेळी ते पेशंटला वेदना किंवा ताप येणं अशी लक्षणं दिसायला लागतात आणि मग जेव्हा तो पिकून फुटतो त्यावेळी त्याच्यातनं पस आणि ड्रेनेज होऊन जातं आणि मग त्याला आपण ज्या अनैसर्गिक ट्यूबला आपण फिस्टुला म्हणतो. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, तर खूपदा पेशंट काहीतरी अंदाजे उपचार करतात, मनाने औषधं घेतात, ती सिक्रिशन थांबतात, काही वेळा ते छिद्र बंद होतं आणि पेशंटला वाटतं की आजार गेला. तर प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यावं की हा आजार हा जखमेचा किंवा उष्णतेचा नसून ती शरीरात एक तयार झालेली अनैसर्गिक अशी ट्यूब आहे आणि ती तशीच राहते तुम्ही काही औषधं घेतली तरी. अगदीच. पण मी असं बऱ्याच वेळा ऐकलंय की सर्जरी केल्यानंतर सुद्धा भगंदर किंवा जो फिस्टुला आपण म्हणतो तो पुन्हा येतो. तर असं का होतं? आता भगंदर किंवा फिस्टुलाचा उल्लेख आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये अवघड अशा 8 गंभीर आजारांमध्ये उल्लेख केलेला आहे. आता हे का कारण आहे असं, तर खूपदा ह्या आजाराला काही नियमच नाही. म्हणजे स्त्री, पुरुष, वय, वृद्ध, बाल कुणालाही होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती, स्वच्छता, अस्वच्छता ह्याच्याशी काहीच रिलेशन नाही. त्यामुळे ह्याला कुठला नियम नसल्यामुळे हा बरा करायला अवघड आहे. दुसरी गोष्ट अशी होते की ही जी संक्रमित ट्यूब आहे ही मुळासकट जर पूर्ण काढून टाकली गेली आणि तिथे हेल्दी टिश्यू तयार झाला तर आणि तरच हा आजार बरा होणार. तुम्ही कुठलीही मेथड वापरा, हे जोपर्यंत हा स्ट्रक्चरल पार्ट डिस्ट्रॉय होत नाही तोपर्यंत हे परत होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणूनच बऱ्याचदा तुम्ही सर्जरी करा किंवा कुठलाही औषधी उपचार घ्या, याचा तात्पुरता रिझल्ट मिळतो पेशंटला. अच्छा, मग आयुर्वेदाचा आता तुम्ही उल्लेख केला म्हणून भगंदराला आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का? हो, आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये भगंदरसाठी क्षारसूत्र उपचार ही अतिशय प्रभावी उपचार पद्धती सांगितलेली आहे. या संदर्भातला आपण व्हिडिओ पण बघू शकतो. महत्त्वाचं म्हणजे काय, क्षारसूत्र म्हणजे काय, तर क्षार आणि सूत्र असे 2 शब्द आहेत त्याच्यात. एका विशिष्ट प्रकारच्या धाग्यावर क्षार आणि काही वनस्पती यांचे आपण कोटिंग केलेले असतात. ह्या थ्रेडचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला स्लो ड्रग रिलीज आहे. दर दिवशी काही प्रमाणात औषध बाहेर येतं, इन्फेक्टेड टिश्यूशी रिॲक्ट होतं आणि तो इन्फेक्टेड टिश्यू डिझॉल्व्ह होऊन बाहेर निघतो. दुसरी ॲक्शन या थ्रेडची अशी आहे की कटिंग आणि हिलिंग. म्हणजे तो जो फिस्टुलाचा ट्रॅक आहे तो दर दिवशी थोडा थोडा कापत तो बाहेर काढला जातो आणि मागची जखम पण बरी होत जाते. आणि त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचं म्हणजे जे क्रिएशन ऑफ हेल्दी टिश्यू आहे
हे ॲश्युअर्ड केलं जातं आणि त्याच्यामुळे तो फिस्च्युला कायमचा बरं होण्याची शक्यता जास्त असते. जसं आता तुम्ही भगंदर म्हणजे फिस्टुलाबद्दल समजावलं, तसंच पायलोनायडल सायनसबद्दल ऐकून आहे. हे म्हणजे नेमकं काय? पायलोनायडल सायनस हा तर खूपच दुर्लक्षित असा आजार आहे असं म्हणायला लागेल आणि त्याच्यावर आयुर्वेदात उपचार आहे हेही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. तर कमरेच्या खालच्या भागामध्ये म्हणजे ज्याला आपण माकडहाड म्हणतो किंवा टेलबोन एरिया म्हणतो, त्या भागामध्ये ज्यांना साधारणपणे केस खूप जास्त असतात किंवा ज्यांचं बैठं काम जास्त आहे किंवा घाम जास्त येतो, अस्वच्छता आहे, यातनं काय होतं तर त्वचेच्या खाली एक प्रकारे केसाचा पुंचका तयार होतो आणि तो फॉरेन बॉडीसारखा काम करतो आणि मग रिपीटेडली त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. सेम फोड येतो, तो फुटतो, पस निघून गेला की पेशंट शांत होतो, दुर्लक्ष करतो. पण जोपर्यंत ही ट्यूब नष्ट होत नाही किंवा त्यातला केसांचा पुंचका निघून जात नाही तोपर्यंत हा आजार पण बरा होत नाही. अच्छा. पण मग याच्यासाठी सुद्धा क्षारसूत्र उपयोगी ठरतं का? सेम जसं भगंदरमध्ये ॲक्शन होते त्याच प्रकारे आपण काय करतो, एक फ्लेक्झिबल वायर असते, त्या वायरने आपण तो पूर्ण सायनसचा ट्रॅक आपण सर्च करतो, त्याच्यामध्ये तो क्षारसूत्र बांधलं जातं आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्फेक्शन पण निघून जातं, तो ट्रॅक कट होत जातो, तसंच ते जे केसांचे गुंतवळ अडकलेलं असतं तेही निघून जातं आणि कालांतराने हे पूर्ण बरं होतं. याच्यामुळे कुठलीच मोठी शस्त्रक्रिया न करता पेशंट पूर्ण बरा होतो. अगदीच. डॉक्टर, आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात येणारे स्वाभाविक काही प्रश्न आहेत, की मुळात क्षारसूत्र करण्यासाठी कालावधी किती लागतो? त्यानंतर वेदनारहित असतं का ते? मुळात व्यायाम करता येईल का आपल्याला? प्रत्येक वेळी ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलला जावं लागणार का? काही पथ्यपाणी असतं का? बरेच प्रश्न असतात. तर याविषयी काय सांगाल? आपण एक एक प्रश्न घेऊया. म्हणजे कालावधी हा विषय असा आहे की तो फिस्च्युला किंवा पायलोनायडल सायनसची जी लांबी आहे त्याच्यावर थोडासा डिपेंड आहे. काही वेळा त्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतो. सो ॲव्हरेजली सांगायचं म्हटलं तर आपण 4 ते 8 आठवडे लागतात ह्या साधारण ट्रीटमेंटला. दर आठवड्याला पेशंटला यावं लागतं, आपण तो धागा बदलतो, अशा प्रकारे ट्रीटमेंट चालते. आता वेदना हा थोडासा सापेक्ष विषय आहे. कुणाची वेदना सहन करण्याची क्षमता चांगली असते, कुणाची नसते. काही लोकांना पेनकिलर घेऊन ते मॅनेजेबल असतं. बऱ्याच पेशंटला वेदना कमी होते, अशा प्रकारचं आपण क्षारसूत्र डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्या जागेपुरती भूल देऊन, ज्याला लोकल ॲनेस्थेशिया म्हणतात, त्याच्या पद्धतीने आपण ती ट्रीटमेंट करत असल्यामुळे कुठेही पेशंटला ॲडमिट राहण्याची गरज पडत नाही. आपण इमिजिएट एक अर्ध्या तासामध्ये त्याला डिस्चार्ज करू शकतो. आता व्यायाम म्हणलं तर हा पर्टिक्युलरली आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की तुम्ही ट्रीटमेंटच्या नंतर जास्तीत जास्त चाललं पाहिजे. तिथे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, कटिंग फास्ट होतं आणि आपल्या ट्रीटमेंटचा कालावधी पण कमी होऊ शकतो. त्यासाठी आपण वॉकिंग सांगतो. स्विमिंग सोडलं तर आपण सगळे एक्सरसाइज रेकमेंड करतो. त्यामुळे सूर्यनमस्कारापासून रनिंगपर्यंत हे सगळे एक्सरसाइज पेशंटला अलाउड असतात. हा सगळ्यात मोठा या ट्रीटमेंटचा बेनिफिट आहे. आता यासाठी एक मला छान एक्झाम्पल आठवतं आहे. एक माझा सिंगापूरचा पेशंट होता. तो दर शुक्रवारी रात्री पुण्यात यायचा. शनिवारी आम्ही त्याची ट्रीटमेंट करायचो, तो मुक्काम करायचा आणि रविवारी तो फ्लायबॅक करायचा सिंगापूरला आणि सोमवार ते शुक्रवार असं त्याचं वर्किंग राहायचं. एवढं जर एखादा पेशंट करू शकतो तर पुण्यातला मुंबईतला महाराष्ट्रातला तर सहज कम आणि गो असं करू शकतो. अगदीच. पण सर, ड्रेसिंगसाठी रोज क्लिनिकमध्ये जावं लागेल आणि पथ्य काय असतात? ड्रेसिंगसाठी रोज येण्याची गरज नसते, कारण याच्या क्षारसूत्रावर जे औषधं असतात ती साधारणपणे 7 दिवसामध्ये ड्रग रिलीज चालू असतो. त्यामुळे दर 7व्या दिवशी आपण पेशंटला बोलवतो आणि तो आधीचा थ्रेड काढून नवीन थ्रेड टाकतो. त्यामुळे डेली ड्रेसिंगची अशी वेगळी काही गरजच नाही आहे. हां, पथ्य हा भाग थोडासा पेशंटला रेकमेंड केला जातो ट्रीटमेंटच्या दरम्यान आणि नंतरसुद्धा. म्हणजे आयुर्वेदाच्या नुसार, त्याच्या प्रकृतीनुसार काही ठराविक गोष्टी जसं की आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत किंवा वांगं खाऊ नये, अशा प्रकारचे काही ठराविक गोष्टी आपण टाळायला सांगतो. अदरवाईज काही विशेष पथ्य पण त्याला रेकमेंडेड नसतं. अगदीच. असं जरी असलं, म्हणजे इतके क्षारसूत्राचे फायदे असले तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळा ऐकतो लेझर सर्जरीबाबत. बऱ्याच वेळा लेझर सर्जरी केली जाते. तर लेझर सर्जरी जर करायची असेल तर क्षारसूत्राचे उपचार घेत असताना लेझर सर्जरी करता येते का? किंवा इतर औषधं घेतली तर चालतात का? लेझर सर्जरी पर्टिक्युलरली फिस्च्युला किंवा भगंदरसाठी तर गरजच नाही. आपण क्षारसूत्र करत असतो तर त्या क्षारसूत्रामध्येच स्वतः धाग्यामध्येच औषध आहे.
त्यामुळं लेझर हे शेवटी काय एक कटिंग टूल आहे. त्यांनी तुम्ही तो पेशी जाळायच्या की कट करायच्या एवढंच फक्त ते टूल आहे. हे प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये मेडिसिन पार्ट हा नसतो. पण क्षारसूत्रामध्ये स्वतःमध्येच इनबिल्ट मेडिसिन आहे. तर क्षारसूत्र वापरल्यानंतर लेझरची आवश्यकता नाही आहे. आणि आत्तापर्यंत आपल्या अनुभवानुसार आपण हे सिद्ध केलेलं आहे की कुठल्याही वेगळ्या प्रकारची औषधं पोस्ट ऑपरेटिव्हली हिलिंगसाठी सुद्धा गरज पडत नाही. इनफॅक्ट आपण असं अनेक पेशंट बघितलेले आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, हृदयरोग आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, क्रोन्स डिसीज आहे, अशा प्रकारच्या पेशंटमध्ये सुद्धा सक्सेसफुली आणि विदाऊट मेडिसिन असे पेशंट हे बरे झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं इतका मोठा डाटा आहे आता की आपण 2 सेंटीमीटरपासून 23 सेंटीमीटरपर्यंतचे फिस्च्युला बरे केलेले आहेत. सगळ्याचा आपण फोटोग्राफसहित रेकॉर्ड ठेवलेला आहे. अगदी 10 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या पेशंटपर्यंत आपण पेशंट बरे केलेले आहेत. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या आकाराचे जे पेशंटचे फिस्च्युला असतात, म्हणजे उदाहरणार्थ C शेप फिस्च्युला असतो, Z, Y, L, M शेप, असे सर्व प्रकारचे फिस्च्युलासुद्धा आपण क्षारसूत्रांनीच बरे करू शकलेलो आहे. तर त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठल्याही प्रकारे पेशंट बरा करताना त्याला काही अडथळा येतो. असेही काही पेशंट आपण बरे केलेत. उदाहरणार्थ रेक्टोव्हजायनल फिस्च्युला किंवा मल्टिपल फिस्च्युला ज्याला म्हणतो आपण, मल्टिपल ओपनिंग असणारे फिस्च्युला, हॉर्शू शेप फिस्च्युला, अशा सर्व प्रकारच्या फिस्च्युलामध्ये आपण पेशंट सक्सेसफुली बरे केलेले आहेत आणि फक्त क्षारसूत्र वापरून केलेले आहेत. त्यामुळे असं कधीच मला लक्षात आलं नाही गेल्या अनेक वर्षामध्ये की क्षारसूत्र जर व्यवस्थित बनवलेलं असेल तर काहीच दुसऱ्या सपोर्टची गरज पडत नाही. असं जरी तुम्ही म्हटलात तरी सुद्धा काही लोकांच्या मते क्षारसूत्र हे मर्यादितच उपयोगी ठरू शकतं. क्षारसूत्राचे उपचार म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेखही केला, खरं तर मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार किंवा क्रोन्स डिसीजबद्दल तुम्ही बोलला, तर या रुग्णावरती क्षारसूत्र कसं काम करतं? आता मर्यादा म्हणाल तर आयुर्वेदाच्या ग्रंथामध्येच असं सांगितलेलं आहे की हा सगळ्यात बरा करायला कठीण असा आजार आहे. तर मर्यादा या प्रत्येक ट्रीटमेंटच्या पद्धतीला आहेतच, नाही असं नाही. आपण आत्तापर्यंत जे मी उल्लेख केले या प्रकारचे क्षारसूत्र हे वापरून बरे केलेले पेशंट आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. त्यामुळे आपण नक्की असं म्हणू शकतो की हे पेशंट तरी आपण नक्की बरे करू शकतो. आणि ह्या प्रकारच्या कॅटेगरीत ऑलमोस्ट 90-95% पेशंट येतात. निश्चितच आपण या विषयासंदर्भात अजून बोलणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गुदमार्गाशी संदर्भात आजार आणि त्यावरचे उपचार या विषयाबद्दल बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रसाद बापट. डॉक्टर, क्षारसूत्राबद्दल तुम्ही इतकी माहिती दिली, पण क्षारसूत्राबद्दल माझ्या मनात आलेली ती शंका म्हणजे हे नेमकं बनतं कसं आणि बनतं कुठे? हो, आता आपण जे पेशंट आपल्या पेशंटसाठी वापरतो हे क्षारसूत्र आपण काही कुठून विकत आणत नाही किंवा इतकं स्टँडर्डायझेशन असणारे मॅन्युफॅक्चररसुद्धा नाही आहेत. तर आपण आपल्या पेशंटसाठीचे क्षारसूत्र स्वतः बनवतो. एक कॉटन थ्रेड असतो आणि त्याच्यावर आपण निवडुंग किंवा हळद आणि आघाडाचे क्षार अशा कॉम्बिनेशनचे साधारण 21 कोटिंग त्याला आपण देतो आणि तो स्टराईल केलेला थ्रेड आपण पेशंटसाठी वापरतो. अगदीच. आणि आपण विशेष म्हणजे डायबेटिक पेशंटसाठी काही वेगळे थ्रेड बनवलेले आहेत, लहान मुलांसाठी काही कमी वेदनादायक असे काही वेगळे थ्रेड बनवलेले आहेत. सो आपण त्याच्यावर अनेक वर्ष R&D करत राहतोय आणि पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार थोडेसे कस्टमाइजसुद्धा आपण थ्रेड बनवलेले आहेत. आणि मंडळी, डॉक्टरनी असे अनेक रुग्ण बरे केलेले आहेत आतापर्यंत. त्यातल्याच काही रुग्णांचं मनोगत ऐकूयात. नमस्कार. 2022 मध्ये मला एक फोडी आल्याचं निमित्त झालं आणि त्याच्यामध्ये पस झाला, ऑपरेशन झालं. जखम भरल्यानंतर मी पुन्हा तसंच झालं. असं करता करता माझे 6 ऑपरेशन झाले. तेही खूप मोठे मोठे, म्हणजे ते खूपच हॉरेबल होतं सगळंच. आणि मी तर म्हणजे जगण्याची इच्छाच म्हणजे गेली होती. माझे पूर्ण हताश झाले होते. मी खूप खूप वाईट परिस्थितीत जात होते. माझं घर, मी सगळेच म्हणजे
सगळेच हताश झालो होतो परिस्थिती पुढे, सगळ्या पुढे म्हणा. आज मी जे काही आहे तुमच्यासमोर दिसते ते फक्त बापट सरांमुळे. त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि फर्स्ट वीकमध्येच मी बसायला लागले, कारण 2 वर्ष मी साधं चेअरवर पण नव्हते बसले. मला बसताच येत नव्हतं. मी पूर्णपणे 2 वर्ष झोपून होते, सगळं झोपूनच खाणं वगैरे. मला बसताच येत नव्हतं असं. आणि डॉक्टरांकडे गेल्यावर 1 वीकमध्येच मी बसायला लागले. तर सगळ्यात जास्त मी बसायला लागल्याचा आनंद माझ्या मुलाला झाला. मला क्षारसूत्र ट्रीटमेंट देत होते, त्याला 5 आठवडे लागले आणि त्याच्यातून मी पूर्णपणे बरी झाले. आणि हे फक्त डॉक्टर बापटांमुळेच शक्य झालं. जसं त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्याकडून उपचार करून घेतल्यानंतर त्यांना आता बरं वाटायला लागलेलं आहे. मला अजून असं विचारायचं आहे ते म्हणजे तुमचा जो रिसर्च आहे तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आहे, तर त्याविषयी सांगा. आता खरं म्हणजे हे पब्लिकेशन करण्यामागे हेतू असा होता की नुसतं आयुर्वेद महान आहे किंवा क्षारसूत्राचा खूप उपयोग होतो असं म्हणून आता इथून पुढच्या जमान्यात नाही चालणार आपल्याला. तर कुठेतरी आयुर्वेदाचं महत्त्व हे जगाला कळणाऱ्या भाषेत असं मांडलं गेलं पाहिजे किंवा सिद्ध झालं पाहिजे. त्या हेतूने आपण आपल्या काही विशिष्ट केसेस ज्या आहेत, ज्या सो कॉल्ड अवघड असतात बऱ्या करायला, अशा केसेस आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा जर्नल्स, कोलोरेक्टल सर्जरीच्या जर्नल्समध्ये आपण दिल्या होत्या आणि त्यांच्याकडनं ते ॲप्रिशिएट झालं काम आणि त्यांनी त्या पब्लिश केल्या होत्या. तर याच्यामुळे एक फायदा असा झाला की आता ह्या क्षारसूत्र उपचार पद्धतीकडे जगाचं लक्ष जायला लागलं आहे आणि ते थोडंसं पॉझिटिव्हली या उपचार पद्धतीला बघायला लागलेत आता. अगदीच. पण डॉक्टर, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या देशातील रुग्णांना उपचार दिलेले आहेत, त्यांना बरं केलेलं आहे, तर त्यातले काही अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा. अनुभव खूप आहेत आणि आपल्याला कदाचित वेळ कमी पडेल एवढे अनुभव आहेत, पण त्यातले मोजके मी 4-5 अगदी सांगू इच्छितो. एक अमेरिकन पेशंट होता, त्याला तो स्टंट ॲक्टर होता आणि तो इतका निराश झाला होता की तिथे सगळे ॲक्टिव्ह क्रोन्स डिसीज होता, त्याला सगळे उपाय करून थकले होते आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे तो त्या मला असंच म्हणला की तो हे स्टंट आहे माझ्यासाठी असं म्हणून तो माझ्याकडे आला होता. तो इथं एकटा राहायचा आणि आपण त्याला सगळ्या पेशंटला वॉकिंग रेकमेंड करतो. तर तो रोज फिरायला जाताना रोज रस्त्यातला एक खडा वेचायचा आणि याची मला काही कल्पना नव्हती. पण जेव्हा तो परत जात होता त्या दिवशी त्यांनी त्या खड्यांचा मिळून एक ओम तयार केला आणि तो मला प्रेझेंट केला. तो अगदी अविस्मरणीय असा माझ्यासाठी अनुभव आहे. तसंच एक अशीच कॅनेडियन पेशंट होती, तिने जाताना स्वतःच्या हातावर ओमचा टॅटू कोरून घेतला. किंवा काही अरब कंट्रीतनं पेशंट येतात, त्यांना तर इंग्लिशसुद्धा नीट येत नसतं, पण मग आम्ही ट्रान्सलेशनचं ॲप वापरतो आणि मग त्या पद्धतीने ते कम्युनिकेशन करतो. आता हे सगळं करत असताना ना मला एक खूप महत्त्वाची जाणीव अशी होत गेली की हे पेशंट जेव्हा येतात तेव्हा आपली जबाबदारी 10 पट 100 पट वाढते. त्याचं कारण असं की जेव्हा हा पेशंट परत त्याच्या देशात जाईल तेव्हा माझ्या देशाचं आणि महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाचं नाव नाही खराब झालं पाहिजे. तर ही एक वेगळी जबाबदारीची जाणीव मात्र या सगळ्या पेशंटला हँडल करताना होत असते. असाच एक पेशंट मला अजून एक आठवतो, तो ॲटॉमिक इंजिनियर होता. माझ्याकडे पहिल्यांदा आला तेव्हा साधारण 17 सेंटीमीटरचा त्याला फिस्चुला होता, हॉर्शू शेप. आणि माझ्याकडनं बोलता बोलता आयुर्वेदातला मॅजिक असा शब्द बोलला गेला आणि त्यांनी तो शब्द मला माघारी घ्यायला लावला, कारण तो म्हणला मी ॲटॉमिक इंजिनियर आहे, मॅजिक शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही. आणि मी मागं घेतला तो शब्द. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1.5 वर्षांनी तो भेटायला आला मला आणि त्यावेळेस तो फक्त एक वाक्य सांगायला आला की नाऊ आय हॅव ॲडेड द मॅजिक वर्ड इन माय डिक्शनरी. सो हे जे काही थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस असतात ते आपल्याला लाईफटाईम राहतात, पेशंटला अटॅच करून ठेवतात. एक शेवटचा पेशंटचा अनुभव असा सांगावासा वाटतो की एक पेशंटला 14 सेंटीमीटरचा फिस्चुला होता आणि तो इतका हताश होऊन आला होता की तो रडत रडत मला सांगत होता की मी इतके पॅड्स, सॅनिटरी पॅड्स वापरले आहेत की बायकोनी पण नाही वापरले. ह्या वेदना तो घेऊन आला होता आणि तो जेव्हा बरा होऊन गेला त्यावेळी जो मला आनंद झाला त्यासारखा खूप खूप मोठा आनंद आपल्याला तो कायमस्वरूपी टिकून राहतो.
अगदीच. सर एकंदर जर आपण बघितलं भगंदर म्हणा किंवा पायलोनेडल सायनस किंवा गुदमार्गांशी संबंधित जे पण आजार आहेत ते सगळे आपल्या लाईफस्टाईल डिसीज असं आपण म्हणू शकतो. एकतर रुग्णांना तुम्ही काय संदेश द्याल, त्यांनी कसं वागलं पाहिजे, खाण्यापिण्याच्या सवयी कशा बदलल्या गेल्या पाहिजेत, काय सांगाल? अ, रुग्णांनी थोडंसं आहे ना समजून उपचार करायला पाहिजे. म्हणजे काय, तर खूपदा आपण IQ माहितीवर ट्रीटमेंट करतो, घरगुती काही उपाय करत बसतो. ह्यापेक्षा प्रत्येक पेशंटला मी असं सांगेन की तुम्ही पहिले जो डॉक्टर आपल्याला तपासणार आहे अशा डॉक्टरकडेच जा. तज्ज्ञ डॉक्टर आहे का ते समजून घ्या, आपला आजार समजून घ्या आणि मग त्याच्यावर काय उपाय होऊ शकतात हे सगळे उपचार तुम्ही बघा आणि मग उपचार करा. घाईनी पॅनिक होऊन जेव्हा तुम्ही उपचार करतात त्यावेळेस उलट त्याचं नुकसानच जास्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्याच्या लाईफस्टाईलमध्ये जेवणाच्या वेळा सांभाळणं, थोडाफार व्यायाम करणं, ह्या गोष्टी पण दुर्लक्षित नाही करायला पाहिजे. आणि शेवटचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुदमार्गाचे आजार होऊ नये असं वाटत असेल तर त्या जागेची स्वच्छता हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पेशंटनी जर लक्षात ठेवलं तर निश्चितपणे गुदमार्गाचे आजार टाळता येऊ शकतात. अगदीच. गुदमार्गाशी संदर्भात जे पण आजार असतात, खरं तर अवघड जागेचं दुखणं येते, त्यामुळे बोलणं सुद्धा बरेच लोक टाळत असतात या विषयासंदर्भात. म्हणूनच तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.